आणि यानंतरची बातमी कोल्हापुरातून गोकुळ विरोधात आता मोर्चा निघालाय। कोल्हापुरात गोकुळ विरोधक रस्त्यावरती आता उतरलेले आहेत। गोकुळच्या विरोधामध्ये आता मोर्चा काढण्यात येतोय। कोल्हापूरच्या रस्त्यावरती आता हे आंदोलन करण्यात येतंय। गोकुळ विरोधात मोठी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। विविध फलक सुद्धा या ठिकाणी हातामध्ये घेऊन हे सर्व आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। चैंपियन दुनिया देखने का टाइम हो गया, चल लेट्स गो। गोकुळ डेअरी विरोधात आता हे आंदोलन जे आहे ते आता करण्यात येतंय। मोर्चा सुद्धा काढण्यात येतोय। तर आपण पाहतोय सध्या कोल्हापुरामध्ये गोकुळच्या विरोधात आता हा मोर्चा निघालेला आहे। गोकुळ विरोधात मोठी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत। विविध मागण्यांसाठी या आंदोलकांनी आता आंदोलनाची हाक दिलेली आहे। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय आणि याच फसवणुकीच्या विरोधामध्ये हे सर्व आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। गोकुळच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। अनेक महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचं गालबोट या आंदोलनाला लागता कामा नये याची सुद्धा खबरदारी आता पोलीस बांधव घेताना दिसतायत। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा थेट आरोप गोकुळवरती आता ठेवण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या गोकुळ विरोधात मोर्चाची हाक देण्यात आली। गुंतवणूकदारांनी फसवणूक केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या या आंदोलकांनी जी आहे ती आता मोर्चाची हाक दिलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आपल्या सोबत आहे। अमरसिंह, नेमक्या या आंदोलकांच्या मागण्या काय काय आहेत आणि साधारण कुठपर्यंत हा मोर्चा आता निघतोय? गेल्या काही दिवसापासून गोकुळ संस्थेमध्ये राजकीय दंगा दिसतो। कारण काय असतं की गोकुळ दूध संस्था ही ज्या संस्थांमधून दूध घेतो, ज्या शेतकऱ्यांच्या संस्था असतात तिथून दूध घेतो, त्याचा आता दिवाळीच्या दरम्यान बोनस मिळतो, परंतु बोनस देतानाही थोडाफार प्रमाणात गोकुळ दूध संघाचा सहभाग असतो। यावेळा गोकुळ दूध संघानं सगळ्यात जास्त दिलाय असं दाखवलं, परंतु देताना त्या संस्थांना देणे बाकी जी काय काय असते ती वजा करून दिली। त्यामुळे त्या शेतकरी संस्था ज्या असतात त्यांना देणं क्रमप्राप्त असतं शेतकऱ्यांना, त्यामुळे तो मोठा फरक होतोय आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळलं। आता संस्था आणि शेतकरी यांच्यातील जी तफावत आहे पैशाची ती कोण देणार यासाठी हे आंदोलन आहे। सिद्धेश बर, अमरसिंह, नेमक्या या आंदोलनामध्ये नेमकं कोणकोणचे नेते सहभागी झालेले आहेत की फक्त सत्ताधाऱ्यांविरोधातच हा मोर्चा काढला जातोय? गोकुळ या आंदोलनाची भारतातच निर्माण होते, कारण ज्या गोकुळवर प्रश्न सगळ्यात जास्त निर्माण केले आहेत त्या गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका माडिक यांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या जनरल बॉडीमध्ये पण सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते। त्यांनी सांगितलं होतं की गोकुळ दूध संघामध्ये पण अमरसिंह, अजून एक माहिती आता समोर येते, पोलिसांनी सुद्धा या आंदोलकांवरती लाठीचार्ज केलेला आहे असं सुद्धा आता बोललं जात आहे। तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? लाठीचार्ज वगैरे काय झालं नाही, कारण गाई म्हशी आल्यामुळे रस्ते पॅक झालेले आहेत, त्यामुळं गाई म्हशींना बाजूला करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात पोलिसांना कसरत करावी लागली। ज्यांनी या गाई म्हशी आणलेल्या, ज्या शेतकरी गाई म्हशी घेऊन आले आहेत त्यांना शहरीकरणाचा भागाचं माहीत नसताना हे जे आंदोलन चालू आहे शहरामध्ये मध्यवस्ती चालू आहे, त्यामुळे या गाई म्हशी परत नेताना थोडाफार प्रमाण तिकडे तिकडे होतं, त्या कोणत्याही प्रकारचं लाठीचार्ज झालेलं नाही। पण काही आंदोलक सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेत आहेत, पोलिसांच्या सुद्धा अंगावर जातानाची दृश्य काही वेळापूर्वी आपण बघितली असं सुद्धा आता बोललं जात आहे। ज्या म्हशी असतात किंवा गायी असतात ज्या त्या शेतकऱ्याचं ऐकत असतात, पाळीव जनावर आहे, त्यामुळे ते जनावर सोडू नका असं पोलिसांचं म्हणणं होतं। मग आम्ही त्यांना घेऊन जातो आमच्यावर असं शेतकऱ्यांचं चाललं होतं बातचीत, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यामुळे थोडाफार बाचाबाची झाली, परंतु त्यानंतर त्यांना समजावून सांगितलं शेतकऱ्यांना आणि संचालिका शौमिका माडिक यांनी मध्यस्थी करत सर्वांना शांततेचं आवाहन केलं। पण अमरसिंह, जर आपण बघितलं असेल तर मग या आंदोलकांना शांत करण्यासाठी किंवा यांची मनधरणी करण्यासाठी कोणती आश्वासनं आता देण्यात आलेली आहेत का? आता हे आंदोलन पोहोचलेलं आहे गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयाजवळ। आता त्यानंतर बैठका होतील आणि बैठकीमध्ये ठरेल की बाबा यांना काय करण्याचे म्हणजे आवाहन करायचे, कारण संस्थांना जे पैसे फरक द्यायचा असतो तो फरक हा गोकुळ दूध संघ देत असतं। आणि आता सत्ताधारी जे आहेत ते हसन मुश्रीफ आहेत आणि सतेज पाटील आहेत, हे दोन्ही विरोधी पक्ष नेते जरी असले तरी गोकुळमध्ये एक संघ आहेत आणि त्यांचाच चिरंजीव नावेद मुश्रीफ आता अध्यक्ष आहे।
त्यामुळे ह्या गोकुळ दूध संघाकडे आणि येणाऱ्या निवडणुकीकडे कारण संस्थांचे मतदान होणार आहे आणि त्या गोकुळ दूध संघाला मतदान करायचं आहे, त्यामुळे प्रत्येकाची चढाओढ असते की यामध्ये आपला सत्ता उमटवायचा. त्यामुळे ही बैठक आज न होता गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयामध्ये नुसते आज शेतकऱ्यांना काहीतरी आश्वासन दिलं जाईल असं दिसतं आणि यानंतरच यावर तोडगा निघेल. नक्कीच धन्यवाद अमरसिंह, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या कोल्हापुरामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. कोल्हापूरचे जे काही गुंतवणूकदार आहेत ज्यांनी गुंतवणूक गोकुळमध्ये केलेली होती त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि याच निषेधार्थ त्यांनी आता हा मोर्चा काढलेला आहे. काही वेळासाठी ज्या गाई म्हशी घेऊन हे सर्व आंदोलक रस्त्यावरती उतरलेले होते तेव्हा या गाई म्हशींना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना काहीसा सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला होता. तेव्हा काहीशी गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. मात्र पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गोकुळ विरोधात मोठी घोषणाबाजी, हातामध्ये गोकुळ विरोधातले फलक सुद्धा घेऊन हे आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो आता निघालेला आहे. गोकुळच्या विरोधामध्ये या सर्व गुंतवणूकदारांनी एकत्रित येत या मोर्चाची हाक दिलेली आहे. शौमिका महाडिक यांचं राज्य आहे गोकुळवरती, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप जो आहे तो आता गोकुळवरती करण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क पर्यंत या मोर्चाची आता हाक देण्यात आलेली आहे. आज सकाळी सर्किट हाऊस पासून या मोर्चाला सुरुवात झाली. दूध उत्पादक आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क गाई म्हशींना सोबत घेऊन गोकुळच्या ताराबाई पार्क इथल्या मुख्य कार्यालयावरती धडकलेले आहेत. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आणि सभासद सुद्धा सहभागी झालेले आहेत. या मोर्चानं नेतृत्व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक करतायत. आपण पाहतोय कशा पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. मोर्चाचं आयोजन करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की हे आंदोलन गोकुळच्या संस्थेच्या विरोधात नाहीये तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. जी रक्कम डिबेंचरपोटी कापून घेण्यात आलेली होती ती तातडीनं दूध उत्पादकांना आणि संस्थांना परत मिळावी असं सुद्धा आता बोललं जात आहे आणि अन्यथा दूध बिलाच्या दरामध्ये योग्य वाढ करण्यात यावी अशी प्रमुख मागणी सुद्धा या आंदोलकांनी केली. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी पूजा उजगरे सध्या आपल्या सोबत आहे. पूजा, आणखी काय काय घडते आंदोलनामध्ये, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? आंदोलकांचा मोर्चा हा गोकुळच्या कार्यालयात पोहोचलेला आहे आणि यावेळी पोलिसांसमोरच झटापट सुद्धा होताना दिसतेय. शौमिका महाडिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. डिपेंचरच्या मुद्द्यावरून दूध संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत ते आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि सध्या पोलीस आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आंदोलक ऐकत नाहीयेत. ते पोलिसांना अडवून पुढे जाताना दिसत आहेत सध्या. पण पूजा, या मोर्चामुळे गोकुळच्या प्रशासनावरती मोठा दबाव सुद्धा निर्माण होऊ शकतो असं सुद्धा बोललं जातं. या संदर्भातली काय माहिती आहे? आता दूध संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी जनावरांसह हा मोर्चा काढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे प्रतिनिधी आहेत किंवा दूध उत्पादक शेतकरी आहेत ते सगळे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे गोकुळच्या जी संस्था आहे, दूध संघ आहे, त्याच्यावरती नक्कीच दबाव येऊ शकतो. पण सध्या तरी इथे वातावरण तापलेलं आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच पूजा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय सध्या सर्किट हाऊस पासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन निघालेलं आहे. दूध उत्पादक शेतकरी सुद्धा या ठिकाणी आता सहभागी झालेले आहेत.